भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी यांची निवड। नारायण चौधरींना 48 सदस्यांनी केलं मतदान। नारायण चौधरींना समजावण्याचा प्रयत्न केला। चौधरींवर पक्षाकडून कारवाई केली जाणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा इशारा। भिवंडीच्या उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन यांना मिळाली 43 मतं। भाजपच्या सुहास नकाते, शिवसेनेचे जावेद दळवी यांचा पराभव। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीच्या आमदारांना सोबत घेतलं। आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला। काँग्रेसचे शहर अध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांचा गंभीर आरोप। काँग्रेसचे नेते राहुल गांधी शनिवारी भिवंडीमध्ये आरएसएस मानहानी प्रकरणी सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता। भिगवणमधून स्वतःहून गेल्याचं मुलीचं म्हणणं। मुलीनं आई-वडिलांकडे जायला नकार दिलाय। संपूर्ण प्रकरणात तक्रार दाखल करून घेतलीय। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची प्रसारमाध्यमांना माहिती। भिगवण प्रकरणात मुलीची प्रेम प्रकरणाची प्रतिज्ञापत्रात कबुली। घरच्यांना प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं, पण घरच्यांचा विरोध। मिरची पूड फेकली नसल्याचंही नमूद। भिगवणमधील तरुणीच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप। मुलीवर दबाव असल्याचा कुटुंबियांचा आरोप। मुलगी ताब्यात न दिल्यास कुटुंबियांचा आत्महत्येचा इशारा। बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर राजकीय वाद पेटला। ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रेंच्या ट्विटनंतर राजकीय घमासान। प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका। काल शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेल। राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून वक्तव्य। बारामती विमान अपघात प्रकरण चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात सादर केला जाणार। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची महत्त्वाची माहिती। जयकुमार गोरेंबद्दल बोलताना आता भीती वाटते। मंत्री शंभूराज देसाईंची खोचक टीका। नांदेडमध्ये शिवसेना पदाधिकारी श्याम कोकाटेंची मगरुरी। पराभवामुळे दिव्यांग व्यक्तीला मारहाण। कल्याणमधल्या दळणवळणाची व्यवस्था पूर्णपणे बदलणार। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विश्वास। हजारो कोटींच्या विकास कामांचीही केली पाहणी। शस्त्रांच्या जोरावर परिवर्तन अशक्य। आत्मसमर्पण केलेल्या माओवादी भूपतीची भूमिका। नागपूरमधील धक्कादायक प्रकार। 4 वर्षांच्या चिमुरड्याला रात्रभर शाळेतच कोंडून ठेवलं। कर्मचाऱ्यांचा तपासणी न करताच वर्गखोलीला कुलूप लावण्याचा प्रताप। एआय बाबत राज्य सरकारचं स्पष्ट धोरण। राज्यात कृषी क्षेत्रात अत्याधुनिकीकरण एआयचा वापर। दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली। हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच AQI 200 पेक्षा जास्त। प्रदूषणाची पातळी चिंताजनक। पुढचे आमदार हा ठाकरे गटाचाच असणार। वैभव नाईकांकडून विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना डिवचण्याचा प्रयत्न। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दौऱ्यावर। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत होणार बैठक। राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता। सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यासासाठी निधी मंजूर। शेलारांच्या निर्णयामुळे पर्यटनाला चालना मिळेल। मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। सलग 15 डब्यांची लोकल लवकरच वेस्टर्न रेल्वेच्या सेवेत। चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये निर्मिती। आजपासून राज्य बोर्डाच्या 10वीच्या परीक्षांना सुरुवात। राज्यातल्या 16,15,489 विद्यार्थी देणार परीक्षा।